उद्धवजी, मी देवेंद्र बोलतोय. मातोश्रीवरती फोन वाजला. जुन्या मित्रांच्या गप्पा रंगल्या. ठाकरे म्हणाले, तब्येतीची काळजी घ्या. विरोधी पक्षाचे नेते माझ्या शपथविधीला आले असते तर मला आनंद नक्की झाला. 2019ला आपण सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला गेलो होतो, याची आठवण आता देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 4 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. यावेळी या 2 मित्रांमध्ये गप्पा रंगल्या आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मला काळजी घ्या असा सल्लाही दिला. नियमानुसार मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा बोलवावे लागते. त्यामुळेच मी शरद पवार यांना फोनसुद्धा केला होता असं आता देवेंद्र फडणवीस यांनी. तसेच मी सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा कॉल करून स्वतः आमंत्रण दिल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला विरोधक अनुपस्थितीत राहिले हा मुद्दा खूपच चर्चेचा बनलेला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी शरद पवार यांना स्वतः फोन केला होता, परंतु संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे मला उपस्थित राहता येणार नाही असं शरद पवार म्हणाले होते. पण त्यांनी मला मुख्यमंत्री पदासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की इतकंच नव्हे तर मी उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्वतः फोन करून आमंत्रण दिले होते आणि शपथविधीला हजर राहण्यासाठी आग्रह सुद्धा केला होता. फोनवरती आमच्यात चांगल्या गप्पा रंगल्या आणि त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छाही दिल्या आणि सदृढ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी त्यांनी मला शुभेच्छा सुद्धा दिल्या. इतकेच बोलून देवेंद्र फडणवीस थांबले नाहीत तर ते पुढे जाऊन म्हणाले, जर विरोधी पक्षनेते जर का माझ्या शपथविधीला आले असते तर सर्वात आनंदी मीच असतो. त्यांनी इतकेच बोलून ते थांबले नसून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या 2019च्या शपथविधीला आपण हजर होतो आणि आपण सुद्धा हजेरी लावली होती याची आठवण त्यांनी. राजकारणातील कटुतेमुळे विरोधक शपथविधीला आले नाहीत का असा सवाल विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला असे वाटत नाही, ते काहीतरी कारणामुळे आले नसतील, परंतु राजकीय कटुतेमुळे ते माझे शपथविधीला आले नाहीत असं मला वाटत नाही असं देवेंद्र फडणवीस. पण कधी लोक येतात कधी लोक येत नाहीत असे म्हणत त्यांनी आपले भाष्य टाळले. मी विरोधकांना त्यांच्या संख्येवरून डिवचणार नाही तर त्यांच्या समस्याही जाणून घेईन आणि त्यावर त्यांना तोडगाही देण्याचा प्रयत्न करेन.